नमस्कार, मी कीर्ती गायकवाड. स्वागत आहे आपलं आय न्यूज 28 मध्ये. चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी. भाजपचा कार्यकर्ता मेळावा, कपिल पाटील यांचं मोलाचं मार्गदर्शन. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडी लोकसभा मतदारसंघातील भिवंडी ग्रामीण विधानसभा अंतर्गत येणाऱ्या वाडा तालुक्यातील बूथ प्रमुख, शक्ती केंद्र प्रमुख आणि सुपर वॉरियर्सचा मेळावा वाडा येथे आज मोठ्या उत्साहात पार पडला. या मेळाव्याला केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांनी भिवंडी लोकसभेची तिसऱ्यांदा उमेदवारी मिळाली. या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी वाड्यातील मूनलाईट फार्म हाऊसवर कपिल पाटील यांनी भाजपा कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून महाविजय 2024 साकारण्यासाठी सज्ज राहण्याचे आवाहन केले. सदर या कार्यकर्ते मेळाव्यात वाडा तालुक्यातील प्रत्येक गावातून मोठ्या संख्येने भाजपाचे पदाधिकारी उपस्थित होते. सदर हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी वाडा तालुका भाजपा अध्यक्ष मंगेश पाटील यांनी विशेष मेहनत घेतली होती. सदर मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते उपस्थित राहिल्याने भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये मोठा उत्साह निर्माण झाला आहे. इंडिया न्यूज 28 साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपारे. कुस्तीच्या मैदानात पेलवान म्हणून उतरलो, पण ज्या वस्तादांनी मला उतरलंय ना, त्याचे जे डावपेच आहेत ते आपल्या देशात जाऊ दे, अख्ख्या जगामध्ये कोणाला त्याचे डावपेच माहीत पडत नाही. त्याचं नाव नरेंद्र मोदी आहे. आणि म्हणून निवडणुकीचा काही संबंध नसताना भारत मंडपम याचं दिल्लीमध्ये जे उद्घाटन झालं, त्या उद्घाटनाच्या वेळेला त्यांनी पहिल्यांदा सूतोवाच केला की मेरे तिसरे टर्म में. ही गर्वाची भाषा नाही, ही आत्मविश्वासाची भाषा आहे. आणि आत्मविश्वास का आलाय? ते गेल्या 10 वर्षामध्ये मोदीजींनी विकासाचं जे काम केलेलं आहे, त्या विकासाच्यामुळे देशाच्या 140 कोटी जनतेमध्ये त्यांनी विश्वास निर्माण केलेला आहे. त्या विश्वासाची ही भाषा आहे. आणि परवा आमची कॅबिनेटची बैठक झाली दिल्लीमध्ये, तेव्हा त्यांनी मोदीजींनी सांगितलं, निवडणूक जाहीर झाली नव्हती, मोदीजींनी आम्हाला सांगितलं भाई चुनाव कब है. सगळ्यांनी सांगितलं कधी चुनाव येणार, रिझल्ट कब है तेही सांगितलं. ते डिक्लेअर झालं नव्हतं, पण मागच्या तारखा टेंटेटिव्हली माहित होत्या. त्यांनी सांगितलं आप समजते हो. त्यावेळेला तर आम्ही मे मध्ये सांगितलं होतं, पण आता 4 जूनला गेलो. मोदींनी सांगितलं आप समझते हो क्या. भले नए में रिजल्ट है, लेकिन दुनिया के कई देश ऐसे हैं जिनका निमंत्रण मेरे पास आया है कि आप सितंबर में हमारे देश में आइए. कोई बोलता है अक्टूबर में आइए, कोई बोलता है नोव्हेंबर में आइए. त्याचा अर्थ असा आहे की विदेशातल्या अनेक देशांच्या प्रधानमंत्र्यांना, राष्ट्रपतींना, त्यांनाही असं वाटते जसं आपल्याला वाटते की फिर एक बार मोदी सरकार. म्हणजे विदेशात सुद्धा खात्री आहे की परत एकदा मोदींचंच राज्य ह्या देशामध्ये येणार आहे. फरक फक्त एवढाच आहे, 282, 303, आता 370 आणि मित्रपक्ष मिळून 405. मोदीजींनी संकल्प केला आपकी बार 405. त्या कल्याणच्या कुठल्या कार्यकर्त्याचं जर तुम्ही स्टेटस बघितलाच, कल्याणच्या कार्यकर्त्यांसाठी मी एक नवीन स्लोगन देऊन आलो होता. त्या लोकांनी संकल्प केलाय की या वेळेला आम्ही कल्याण पक्षमधून 2 लाख मतं देणार. मग त्याने मी टास्क दिला, आपकी बार 405, तसा आपकी बार कल्याण में 2 लाख पार, असा संकल्प करा. तुम्ही काय संकल्प करणार? काय करणार आहात की नाही? आधी तुमच्या स्वतःसाठी सगळे एकदा टाळ्या वाजवा. काय वाजवतो तुम्ही सांगतो. मागच्याने पण वाजवा, कंजूसी करू नका. 14 आणि 19 दोन्ही निवडणुकीमध्ये, 14ला तर अतिशय कठीण परिस्थिती असतानाही, प्रचंड जातीवाद असताना, कुणबी समाजाच्या पॉकेटमध्ये तुम्ही त्यावेळेलाही मला लीड दिला आणि 19लाही दिला.
आज तुमची दोन्हीकडची मतं मिळून 1,07,000 मतं झाली. हेमंतने सांगितलं की आपल्याला 51% की 52% जायचं आहे. मी 2019 ची माझ्या हातातच लिस्ट आहे, मी बघितली. तुमच्या 70 बूथ पैकी फक्त 17 बूथवर आपण 52%च्या खाली. लीड तिथेही आहे. फक्त 1-2 आपल्या मुस्लिम बांधवांची गावं आहेत आणि वाड्यातलं एक बूथ आहे. हे 3-4 बूथ असतील तिथे आपण मागे आहोत. पण 63 बूथवर 53 बूथवर आपण 50%च्या पेक्षा वर आहोत. तुम्ही कधी बघितलं काय? कोणीतरी बघितलं का? नाही बघितलं. आता कल्याण पश्चिमला अबकी बार 2 लाख पार करायचं असेल तर 397 बूथ आहेत कल्याण पश्चिम मध्ये. त्यापैकी 56 बूथ हे मुस्लिम बहुल आहे, राहिले 333. मी त्यांना सांगितलं 333 बूथ मध्ये एका बूथला फक्त 603 मतं मिळवा, हे तुम्ही 2 लाख पार. तसा आता तुम्हाला संकल्प करावा लागेल. योगेशने सांगितलं तो काही आकडा आम्ही मान्य करत नाही. कुठे गेला? तिकडे बसला. 35,000 वगैरे नाही. या वेळेला मतदान 80% झालं पाहिजे. तुमच्याकडे भिवंडी विधानसभेमध्ये 67,000 मते. किती? 70 मतदान एकूण 67,000. तुमच्या वाडाचं चरित्र जर बघितलं ते भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्षाला मतदान करणारं चरित्र आहे. त्याच्यामुळे तुम्ही 80% मतदान केलं तर मतदान किती होईल? 7-8-56. मागच्या वेळेला तुम्ही 34,000 मतदान केलं होतं. त्याच्यापैकी 19,000 आपल्याला मिळालं आणि 10,000 काँग्रेसला मिळालं होतं. 9,000चा लीड तुम्ही मागच्या वर्षी दिला होता. हे चांगला लीड आहे. 34,000 मतांमध्ये 10,000चा लीड आहे, चांगला लीड आहे. पण ह्या वेळेला मतदानाचं पर्सेंटेज वाढवण्यासाठी आपण काम केलं पाहिजे. काय केलं पाहिजे? तर मोदीजींनी ह्या वेळेला असा संकल्प केला की देशातले 140 करोड लोक, जनता हा माझा परिवार आहे आणि माझा परिवार आहे तर सगळ्यांसाठी सगळं केलेलं आहे. मी काय फार योजनांच्या मध्ये जाणार नाही. ह्या लोकांनी ज्या योजना सांगितल्या, हेमंतनी काय त्याचा उल्लेख केला. ह्या सगळ्या योजनांची माहिती घेऊन तुम्ही गावोगाव गेलात तर प्रत्येक गावामध्ये तुम्हाला कमीत कमी 50 घरं तरी सापडतील की ज्याच्यामध्ये केंद्र सरकारच्या कुठल्या योजनेचा लाभ मिळालेला. इथे बसलेला प्रत्येक जण लाभार्थी का? तर आपण लस घेतलेली. इथे बसलेले बहुसंख्य लोक असतील की ज्यांना महिन्याला 5 किलो धान्य मिळते. आपण भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते थोडेसे मागे राहतो. कोणी आपल्याला जर विचारलं 10 वर्षात काय काम केले, त्याला कसं उत्तर दिलं पाहिजे? काल माझ्याकडे एक शहापूरचा कार्यकर्ता आला, भारतीय जनता पक्षाचा नाही, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा. तुम्हाला नाव गाव पाहिजे असेल, फोन नंबर पाहिजे असेल तर मी देतो. बऱ्याच लोकांना प्रश्न पडला असेल हे कशासाठी ठेवलेलं आहे. हे ऐका, शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा एक कार्यकर्ता कसा व्हिडिओ बनवतो ते बघा. कोण चालू करतो? ती समस्या आहे रेल्वे क्रॉसिंग फाटक. रेल्वे प्रशासनाने गेली 25 वर्षांपूर्वी बंद केल्यामुळे तब्बल 40 ते 45 गावांना पूर्वेकडून पश्चिमेकडे जाण्यास शेकडो मार्गे 20 ते 25 किलोमीटरचा विनाकारण फेरा मारावा लागत होता. हलक्या वाहनांना पर्यायी मार्ग म्हणून ब्रिटिशकालीन रेल्वे अंडरपासचा वापर करावा लागत होता. मुख्यत्वे म्हणजे तो अंडरपास पासून भविष्याच्या दृष्टिकोनातून बनवलेला ड्रेनेज बोगदाच होता. पावसाळ्यात पाण्याचा निचरा होत नसे, मग तोही मार्ग पावसाळ्यात 4ही महिने बंद करावा लागला. दुर्दैवानं गेली 25 वर्ष वाशिम या समस्येला त्रस्त आहे. शाळा, बँक, दवाखाना, शासकीय कार्यालय, बाजारपेठ
या सगळ्या सुखसुविधांसाठी मोठी पायपीट करावी लागत होती. पावसाळ्यात सामान्यांना भोगावा लागणारा त्रास आणि वाया जाणारा अमूल्य वेळ याची जाणीव जर कोणाला झाली असेल तर ते म्हणजे लोकाभिमुख कर्तव्यदक्ष खासदार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री सन्माननीय कपिलजी पाटील साहेबांना. नागरिकांना कायमस्वरूपी या त्रासापासून मुक्त करण्यास आपल्या देशाचे लाडके पंतप्रधान माननीय श्री नरेंद्रजी मोदी साहेब यांच्या आशीर्वादाने आणि केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री सन्माननीय कपिलजी पाटील साहेब यांच्या विशेष प्रयत्नांनी अनेक वर्ष रखडलेल्या उड्डाणपुलाच्या प्रस्तावास मार्ग मोकळा करून सुमारे 31 कोटींचा निधी मंजूर करून भव्य असा रेल्वे उड्डाण पूल उभा करून वासिंदकरांना सर्व सुखसोयी सुविधा मिळण्याचा अत्यंत महत्वाचा मार्ग कायमचा मोकळा करण्यात आला. चालू होने के बाद जैसे जानते हैं इस तरह के काफी चुनावी सुधारों के लोगों का जो इस तरफ से ट्रांजेक्शन हो रहा था उन लोगों को ऐसे लगता है उनके घर बिल्कुल जग गए. पवार साहेबांच्या अजितदादाच्या राष्ट्रवादीचा असताना समजू शकत होतो. शरद पवार साहेबांच्या राष्ट्रवादीचा कार्यकर्ता असा व्हिडिओ बनवला. आपल्याला काय अडचण बनवायला? हे मी सांगितले की अनेकांना घरपोच दिली. काय व्हिडिओ बनवला पाहिजे, व्हिडिओ काय बनवला पाहिजे ही जबाबदारीने सांगतो. 29 वर्ष हे 10 वर्षाचं सरकार येण्याच्या पूर्वी ही योजना वेगवेगळ्या नावाने सुरू होती. इंदिरा आवास असेल, राजीव आवास असेल, आता प्रधानमंत्री आवास झाली 10 वर्षापासून. या योजनेच्या माध्यमातून 2 कोटी 38 लाख घरं 29 वर्षात दिली आणि आपल्या 10 वर्षामध्ये 4 कोटी 18 लाख घरं हे आपल्या 10 वर्षात. इतकं मोठं काम आपण उभं केलं. काय व्हिडिओ बनवला पाहिजे? एखाद्या आमच्या भगिनीला घर मिळालं असेल तर त्या आकाशाच्या छप्पराखाली झोपणारी आमची भगिनी, तिला स्वतःच्या विश्वासाचं घर देण्याचं काम देशाच्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी केलं. ते असं 2-3 वाक्य 1 मिनिटाच्या वर व्हिडिओ नाही बनवायचा, हा जरा 3 मिनिटाचा. दिला आता ग्रामपंचायत लेवल मला वाटतं जिंकू काय असं मला वाटतंय. आहे आपल्याला लोकसभा जिंकायचे, ग्रामपंचायत नाही. परत एकदा घोषणा देऊया, दोन्ही हात वरती करून सन्माननीय व्यासपीठावर सुद्धा विनंती आहे. बोला भारत माता की, भारत माता की, वंदे वंदे. छत्रपती शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. 2014-2019 ला प्रचंड मताधिक्याने विजयी झालेले आणि आताचे आपले कार्यक्षम तडफदार केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री माननीय कपिलदादा पाटील ज्यांना तिसऱ्यांदा उमेदवारी परत मिळालेली आहे अशा आपले सगळ्यांचे आवडते नेते सोबत उपस्थित विभागीय संकलन मंत्री माननीय हेमंतजी म्हात्रे साहेब, लोकसभेचे संयोजक जितेंद्र डाके, सुशीलजी अवसरकर व्यासपीठावर उपस्थित असतात. धन्यवाद. या ठिकाणी मी थांबतो.